माझी काटे मुंडेरीची शाळा. गोना मुनघाटे. वाचक स्वर राजकुमार तांगडे. एकाएकीच काय झालं कोण जाणे, पण माझा आवडता विद्यार्थी शिदू गेले 3-4 दिवस शाळेत आलाच नाही. कदाचित तो आजारी पडला असेल किंवा एखाद दिवसासाठी बाहेरगावी गेला असेल असा माझा समज करून मी त्याची वाट पाहिली. 4-5 दिवस वाट बघूनही शिदू दिसत नाही, म्हणून मी इतर मुलांकडे शिदूबद्दल चौकशी केली, पण कोणी समाधानकारक उत्तर दिलं नाही. साधारणपणे आपल्या समाजातील काही गोष्टी एकाएकी दुसऱ्या लोकांना सांगू नये असा एक संकेत आदिवासी पाळतात असं माझ्या लक्षात आलं. एखादी गोष्ट कुठे बोलायची नाही असं जर एकदा का त्यांच्या मनानं घेतलं तर अशा वेळी भगीरथ प्रयत्न करूनही त्यांच्याकडून उत्तर मिळण्याची मारामार. शिदू शाळेत का येत नाही याबद्दल माझ्या अंदाजाप्रमाणे बऱ्याच मुलांना माहिती होती, पण माझे आणि त्यांचे एवढे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होऊ नये काही गोष्टी न बोलण्याचा त्यांचा सामाजिक संकेत दृढ असलेला पाहून मलाही कधीकधी त्यांना समजून घेणं कठीण होऊन जात असे. शाळेच्या उभारणीत शिदूची मला फार मोठी मदत झाली होती. तो अभ्यासातही सर्वात पुढं होता, तशातच फार समजदार. तो ज्या दिवशी शाळेत आला नाही ना, तो दिवस मलाच चुकचुकल्यासारखं वाटे. माझे शाळेत व अभ्यासात मनच लागत नसे. माझ्याप्रमाणेच माझ्यापासून क्षणभरही दूर गेला तर शिदूलाही करमत नसे. असा हा शिदू इतके दिवस झाले तरी शाळेत का येत नाही, म्हणून मी विचार करून एक दिवस ना, शाळा सुरू करण्यापूर्वी शिदू ज्या दुसऱ्या टोल्यावर राहत होता ना, त्या टोल्यावर शिदूच्या घरी हजर झालो. असं अचानक मास्तर घरी येतील असं शिदूला कधी वाटलंच नाही. मला पाहताच शिदूला उमाळा आला आणि तो ढसाढसा रडायच लागला. अशा परिस्थितीत त्याला कारण काय विचारणंही मला जड गेलं. त्याला पोटाशी घेऊन मी कुरवाळीत म्हणालो, शिदू, अरे गेले काही दिवसापासून शाळेत का आला नाहीस तू? शिदूनं सांगितलं, मास्तरजी, मी शाळेत यायचा सारखा प्रयत्न करीत होतो, पण माझे मायबाप रोज शेतीवर जातात. घरी आमचा वातू म्हणजे साधारण 8 महिन्याचा शिदूचा लहान भाऊ एकटाच राहतो. माझ्या बानं भावाला घरी सांभाळ, यापुढं तुझी शाळा बंद म्हणून सांगितलं. माझ्या लक्षात सारं आलं. शिदूने बापाला आपण शाळेत जाणार असं सांगितलं असेल, पण अखेर नाईलाज झाला असावा. मी शिदूचा हात हातात घेतला. पाहतो तो शिदूच्या शरीराचा मला चटका बसला. अंग एकदम गरम, अंगावर पाठीवर ओल्या कांबीनं झोडपल्याच्या खुणा. माझ्या लक्षात आलं, शिदूनं शाळेसाठी हट्ट धरला आणि बापाने भावाला घरी सांभाळ म्हणून हट्टानं शिदूला बेदम मार दिला. मी म्हणालो, शिदू, तुझ्या लहान भावामुळं तुझी इच्छा असूनही तुला शाळेत येता येत नाही. मी तुझ्या बाची समजूत घालून पाहिन, पण तुझ्या बाची तुला शाळेत पाठवायची मुळीच इच्छा दिसत नाही. म्हणजे असं एकंदरीत एकूण प्रकरणावरून दिसतंय. अशा रीतीनं माझ्या शाळेतील विद्यार्थ्याचा सरसेनापती शिदू काटेमुंडेरीच्या शाळेला पारखा झाला. शिकण्याची जिद्द व तीव्र इच्छा असूनही बाच्या विरोधामुळं आणि लहान भावाला सांभाळण्याच्या अडचणीमुळं शिदूचा उत्साहच संपला होता. मी म्हणालो, शिदू, काळजी करू नको. तू जरी शाळेत आला नाहीस तरी शाळेच्या वेळेशिवाय तुला एकट्याला शिकवायला मी तुझ्या घरी येईन, पण माझा एक हुशार विद्यार्थी मी गमावणार नाही. म्हणून मी शिदूला धीर दिला. तसे शिदूने माझे दोन्ही पाय धरले. मी त्याला हातानं धरून वर उचललं. डोळ्यातून गळालेले अश्रूचे उष्ण थेंब माझ्या पायावर पडले. मी मला सावरून शिदूला न घेताच शाळेची वेळ झाल्यामुळं शाळेत येऊन बसलो. माझा हिरमुसला चेहरा आणि गंभीर मुद्रा माझ्या शाळेतील भोळ्या भाबड्या आदिवासी विद्यार्थ्यांनाही जाणवली. सारे माझ्याकडे टकमक पाहायला लागले. जणू मूक भावनेने ते माझ्या मनस्थितीशी समरस होत होते. माझ्या भावसमाधीत किंचितही चलबिचल होऊ नये म्हणून एरवी आरडाओरडा करून शाळा डोक्यावर घेणारी ही मंडळी माझ्यासारखीच तटस्थ झाली. जणू काही सर्व वर्गभर प्रेतकळा पसरली. आदिवासी भोळे भाबडे असले तरी ते शहरी मध्यमवर्गीय माणसासारखे संवेदनाहीन नाहीत असं मला त्या क्षणी वाटून गेलं. या आदिवासी पोरांना औपचारिक शिक्षणाची परंपरा नसली
तरी शुद्ध मानवी मनाची करुणायुक्त सखोलता त्यांच्यात मला जाणवली. दुसऱ्याच्या मनाच्या खोल जखमा समजून घेण्याची त्यांच्या ठायी असलेली अनुकंपा आणि भावनेचा ओलावा मला त्यांच्यात आढळला. सुशिक्षितपणाचं खरं तर हेच मुख्य लक्षण होय असं मला वाटतंय. मग स्वतः पुढारलेले लोक यांना मागासले म्हणून यांच्यावर तर अन्याय करतातच, पण स्वतःचं अज्ञान प्रकट करीत असतात. शिदू उद्या शाळेला येणार आहे, चला सर्व अभ्यासाला लागा, असं खोटं सांगून मी मुलांना नेहमीसारखं खुश करण्याचा प्रयत्न केला. मनाशी काही एक निश्चय करून मी त्याच दिवशी सायंकाळी शिदूच्या घरी गेलो. पडवीत शिदूचा बाप कुऱ्हाडीचा दांडा बनविण्यात मग्न होता. त्याची माय गाडग्या मडक्यात घोगऱ्या रांधत होती. चुलीतल्या दोरानं तिचे डोळे जरा चुरचुरत होते. शेजारच्या झाडाजवळ शिदू आपल्या लहानग्या भावाला म्हणजे वातूला कडेवर घेऊन वानर दाखवत होता. मी गेल्यावर माझ्याकडे न पाहताच त्याच्या बाने चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणले. पदराला हात पुसत शिदूची माय झोपडीत गेली. मी सरळच प्रश्नाला हात घातला. कागा, काय झाले? शिदूला शाळेत येण्यास का मनाई करतोस? पोरगा शिकू नये असं कोणाला वाटतं का गा मास्तर? त्यानंच मला प्रश्न केला. शिदूनं शाळा शिकावी अशी त्याच्या बाची इच्छा होती. लहान पोराला कुणी सांभाळायचा हा प्रश्न खरा होता. अत्यंत गरिबीमुळं शिदूची माय घरी राहून चालणार नव्हतं, म्हणून शिदूचा बाप अगतिक झाला होता. मास्तरजी, पोटासाठी माती टाकण्याचं काम जवळच्या पाटलाच्या शेतात सुरू आहे. आम्ही दोघं नवरा बायकोन म्हातारी माय सगळे मिळून माती टाकतो. घरी लहान पोराले धाराले कोणी नाही. शिदूले घरी ठेवल्याशिवाय दुसरा काहीच मार्ग माले दिसत नाही, असं त्यानं आपल्या तोडक्या मोडक्या मराठीत सांगितलं. मी म्हणालो, जर तुमच्या वातूला सांभाळण्याची व्यवस्था झाली तर तुम्ही शिदूला शाळेत पाठवाल? यावर शिदूचा बाप म्हणाला, मास्तरजी, शिकून तरी शिदू काय करणार? आमच्यासारखीच लोकांच्या शेतावर माती टाकायची आहे, तेव्हा तुम्ही आमच्यासाठी हा त्रास करून घेऊ नका. मी दुसऱ्याच दिवशी शिदूला म्हणालो, शिदू, तू उद्यापासून शाळेत वातूला घेऊन ये. शाळेत आणल्यावर वातूची काहीतरी व्यवस्था आपण लावू. शिदू दुसऱ्या दिवशी खरोखरच वातूला घेऊन शाळेत हजर झाला. पण आता त्याची काय व्यवस्था लावावी हे समजेना. शाळेच्या जवळच एका झोपडीत एक म्हातारी आपल्या नातवाला सांभाळताना मला रोज दिसत असे. मी वातूला तिच्या हवाली सोपविण्याचं ठरविलं. म्हातारीला मी विचारलं, डोकराबाई, जसा तुझा नातू तसाच या शिदूचा भाऊ वातू, त्याला तू सांभाळशील? म्हातारी बोलायला जरा तिखट. ती म्हणली, बापा, मी माझा नातू सांभाळते, लोकायची पोरं सांभाळाले मले का हाले का सांगते मास्तर? धीर न सोडता मी म्हातारीला म्हणालो, डोकराबाई, तू तुझ्या नातवाले पाहतेस तरी तुझा पोरगा तुझ्याशी झगडतो. तो म्हणतो खेळमी मरत कशी नाही. आम्ही तर रोज ऐकत असतो. मग सांग ना, तुला धड नेसायला चिंधी नाही. तू जर का वातूला या हंगामापुरती सांभाळशील तर 2 वेळचा तंबाखू आणि नेसायला एक लुगडा आणून देईन. मग मात्र म्हातारी नरम झाली. तो करार तिला आवडलेला दिसला. अशा प्रकारे वातूची सोय करून शिदूची अडचण सोडविली आणि त्या दिवसापासून परत शिदूची शाळा सुरळीत सुरू झाली. महत्प्रयासानं शिदूचं शिक्षण सुरू झालं खरं, पण एका आठवड्याच्या आत परत शिदूनं आपली गैरहजेरी लावली. स्वतःला शिकायची आवड असणारा शिदू असा एकाएकी गैरहजर राहून शाळेला खो देण्याचा प्रश्नच नव्हता. मग शिदू गैरहजर का, हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. शरीरावरचं एखादं जुनं दुखणं उमळून यावं ना, तसं. मी चौकशी केली. कळलं की शेजारच्या गावी त्याच्या आत्याच्या कुटुंबात एक लग्न आहे आणि त्या लग्नासाठी शिदूचे मायबाप आणि संपूर्ण कुटुंबच लग्नाला गेलंय आणि किमान एक आठवडाभर तरी आता ते कुटुंब गावात येणार नाही.